नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खेकड्याचा रस्सा मालवणी पद्धतीने. मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता, आम्ही मालाड मच्छी मार्केटमध्ये गेलो होतो, तिथून हे खेकडे आणले आहेत. हे बघा, आता मी खेकडे व्यवस्थित साफ करून घेते. त्याचे कवच वगैरे काढून घ्यायचं आहे आणि हे जे काळं वरती दिसतंय तो पण भाग काढून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि ह्या खेकड्यांमध्ये जे येलो असतं ते आपण घ्यायचं आहे. हे बघा, हे खेकडे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे जे याचे छोटे आंगडे जे मी वेगळे केले आहेत ते मी आता मिक्सरला लावून घेते. मिक्सर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलं आहे मी. आता हे आपण गाळून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून छानपैकी गाळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. तुम्हाला जर छोटे आंगडे लावायचे नाही काढायचे असेल तरी त्या खेकड्यांना राहिले तरी तसेच शिजवलं तरी चालतात. अशा पद्धतीने आपण हे सर्व गाळून घेतो आहे व्यवस्थित. याचा कस हा बघा साईडला करून घ्यायचा. ह्याचं आपण सूप पण बनवू शकतो मुलांसाठी, खूप हेल्थसाठी चांगला असतो. 2 वर्षाच्या वरील मुलांना देऊ शकतो. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व गाळून घेतलेले आहे. तर मी कढई ठेवली गरम करायला. थोडी कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकून व्यवस्थित तेल गरम करून द्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये मी इथे आता एक मोठा कांदा घेतला आहे चिरून आणि एक टोमॅटो घेतला आहे फोडणीसाठी. तेल आपलं गरम झालं आहे. आता कांदा आपण त्यात टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत थोडा भाजून घ्यायचा. थोडं ब्राऊन झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण आपले स्पायसेस ॲड करणार आहोत. मसाले मी घरगुतीच मसाले वापरले आहेत. हे लाल तिखट मसाला आहे, तो 2 चमचे मी टाकला आहे. आणि हा आमचा घरगुती मालवणी मसाला आहे, तो पण मी 2 चमचे टाकला आहे. आणि हळद. तुम्हाला अजून काही मसाले ॲड करायचे असेल तुमचे तर तुम्ही करू शकता, धनाजिरा पावडर वगैरे काही पाहिजे असेल तर. ते छान परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये खेकडा टाकायचे. खेकडे पण तुम्ही 2 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं, जेणेकरून त्या खेकड्याला पण मसाल्याचा वगैरे छान फ्लेवर आला पाहिजे. 2 मिनटं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये एक तांब्या भरून गरम पाणी ओतणार. गरम पाणी मी इथे यूज केलेलं आहे. तुम्ही थंड पाणी पाहिजे तरी यूज करू शकता, पण गरम पाण्यामुळे थोडं चांगलं स्ट्रक्चर येतं. आणि हा मी गाळून घेतलेला खेकड्यांचा रस आहे आंगड्यांचा, तो पण मी इथे टाकलेला आहे. आपण थोड्या वेळाने परत चेक केला. हे बघा, अशा प्रकारे ह्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण आता थोडे कोकम मी इथे ॲड करते. कोकम चांगला फ्लेवर आणतात, टेस्टला पण चांगले लागतात. आणि हे मालवणी वाटण आहे. उकळी आल्यावर हे वाटण वगैरे कोकम वगैरे मीठ तेव्हा थोडी उकळी आल्यावर टाकून घ्यायचं. ह्या वाटणाची पण रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन. आता मी इथे जरा मला मसाला कमी वाटतो आहे म्हणून मी जरासा मसाला पण ॲड केला आहे, लाल तिखट मसाला. हे बघा, असं छान आपला झाला आहे रस्सा. त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकू चवीपुरता. 15 मिनटानंतर आपल्याला रश्श्याला कसं छान असं लुक आलं आहे बघा. रेडी झाला आहे आपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब